माझे नाव जीवन गौतम दांजे. मी आता 10वी वर्गात आहे. मी प्रतापसिंह विद्यालय येथे 5वी पासून माझे ॲडमिशन झालेलं आहे. मी आता ह्या 10वीच्या निरोप समारंभासाठी उपस्थित आहे. येथे सर्व शिक्षकांनी व मॅडमनी मला अतिशय उत्तम पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. आमचे सकाळी 8:30 ते 10:30 वाजेपर्यंत सर्व लोक अतिशय गारट्यात येऊन आम्हाला मार्गदर्शन केले. याबद्दल मी सर्व शिक्षकांचं व इतर विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन करतो. माझं नाव प्राची जाधव. मी इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत इथे शिकत आले. मला शिक्षकांनी खूप सहकार्य केलं. माझ्या क्लासमेटनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मला सहकार्य केलं. माझं नाव गुलिस्ता पठाण आहे. मी इयत्ता 10वी ब ची विद्यार्थी आहे. मला ह्या शाळेतून खूप काही शिकायला भेटलेलं आहे. माझे मित्र मैत्रीण व इतर शिक्षकांनी मला खूप सहकार्य केलं आहे. शिक्षकांनी आम्हाला उत्तम प्रकारचा आत्मविश्वास आणि शाळेबद्दलच्या आठवणी दिलेल्या आहे. शिक्षकांनी आम्हाला ओरडून खूप काही शिकवलेलं आहे. अनुभव खूप चांगला दिलेला आहे. धन्यवाद. माझं नाव शंतनू निवृत्ती मोहिते. मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. मी 5वी पासून या शाळेत शिकत आलेलो आहे आणि मला ह्या शिक्षकांनी म्हणजे माननीय मुख्याध्यापकांनी मला खूप सहकार्य केलं. तसेच मॅडम असतील, सर असतील, मुख्याध्यापक, शिपाई मामा या सर्वांनी मला खूप म्हणजे मदत केली शिकायला. आमच्यासाठी सर सकाळी 7:30 वाजता शाळेत उपस्थित असायचे. आमचे तास हे 7:30ला भरायचा. त्यामुळं मार्कट सर, नरोटे सर, तसेच TS बनकर सर हे सर्व आम्हाला यांनी सर्वांनी मदत केली. धन्यवाद. नाव श्रावणी सदाशिव मोहोळ. मी 5वी पासून ह्या शाळेत शिकत आहे. त्यांनी खूप आम्हाला ज्ञान दिलेले आहेत. 5वीचे वर्ग शिक्षक आमचे कोळकर सर होते. ती खूप सुंदर चित्र ही शिकवत होते. 6वी मध्ये आमचे घंटे सर शिक्षक होते. ती खूप सुंदर शिकवत होते मराठी. आणि आता 10वी मध्ये आमचे नरोटे सर शिक्षक होते. त्यांनी खूप सुंदर गणिते शिकवले. आम्हाला खूप सुंदर समजून सांगितले आहे. एवढं बोलून. माझे नाव श्रावणी मगर आहे. मी इथे 5वी पासून शिकत आहे. इथल्या शिक्षकांनी खूप उत्तम पद्धतीने आम्हाला 5वी पासून 10वी पर्यंत शिकवले. त्यांनी सकाळचे 7:30 वाजल्यापासून तास घेतले. त्यामुळे आम्हाला पुढे भविष्यात खूप उपयोग होणार आहे. ही शाळा सोडून गेल्यानंतर आम्हाला ह्या शाळेची खूप आठवण येणार आहे. नमस्कार, मी पूनम कॉम्प्युटरचा संचालक नावसाडे. आपलं पिलीव सेंटर आहे. तर तुम्हाला आज तुमच्या निरोप समारंभानिमित्त बेस्ट ऑफ लक देण्यासाठी आणि थोडीफार संगणकाबद्दल माहिती सांगण्यासाठी मी आलेलो आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जर आता बघितलं, तुम्ही बऱ्यापैकी टेक्नॉलॉजीच्या वापरात आहात. तर मला तुमच्याकडून काही प्रश्नांची उत्तर हवे. आता तुम्ही सध्या बघा ट्रेंडिंगमध्ये AI हा शब्द खूप वेळा ऐकलाय का? काय सांगू शकता? AI म्हणजे काय? AI म्हणजे काय? मला फुल फॉर्म पाहिजे. AI चा अर्थ काय होतो? AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? कृत्रिम बुद्धिमत्ता. आज आपण जर बघितलं ना, तर इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, किंवा आपण काही जे मार्केटिंग वर्ल्ड आहे ना, ते पूर्ण AI ने व्यापलेलं आहे. काल बघा टीव्ही मध्ये न्यूज आली की कदाचित इथून पुढे टीव्हीवर माहिती देणारा जो अँकर आहे ना, तो AIच असेल. म्हणजे असं काही गरज नाही कोणाला पगार देऊन, किंवा तुम्हाला शिकवणारा शिक्षक जो आहे तो काय असेल? AI टेक्नॉलॉजीचा वापरून तुम्हाला शिकवत असेल. आज जर आपण बघितलं ना, तर तुमच्यापैकी कोणी ChatGPT वापरले का? आपल्याला अभ्यास करण्यासाठी ChatGPT खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर बघा, आता तुमचा अपार ID वगैरे मुलांचा तयार केला असेल, डिजिलॉकर सगळ्यांना इन्स्टॉल करावं लागलं आपल्या मोबाईलमध्ये, बरोबर आहे. आता इथून जर तुम्ही बघितलं, 10वीच्या वळणानंतर तुम्ही एक मोठा स्वतः करिअरचा ट्रॅक निवडताय. तो म्हणजे तुम्हाला स्वतःचं करिअर स्वतः निवडून त्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे. त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला कॉम्प्युटर येणं अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्ही सुट्टीमध्ये MS या कोर्स करावा. तुमच्यासाठी सुट्टीमध्ये तुम्ही चांदापूरून येत आहे, 5-6 किलोमीटर अंतर आहे. तुम्हाला सकाळची बॅच दिली जाईल. त्याचबरोबर हे कॉम्प्युटर शिकणं का महत्वाचं आहे?
तर इथून पुढे 11-12वीला तुम्हाला स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा आहे. कुठल्या तरी एका विषयावरती पीपीटी बनवायची आहे किंवा मुलं आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये सोल्जर जीडी असेल, अग्निवीर असेल किंवा एमपीएस असेल, यूपीएस असेल, ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जायचं आहे. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे सीईटी आहे, जेई आहे, नीट आहे, या परीक्षा तुम्ही ऐकून आहात. तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल, वकील व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, तर ह्या सगळ्या परीक्षा देणं तुम्हाला गरजेचं आहे. ह्या सगळ्या परीक्षेची माहिती जर तुम्हाला अचूकपणे पाहिजे असेल तर आपल्याकडे आपण विनामूल्य पूर्ण गायडन्स करतो. म्हणजे तुमचा फॉर्म भरण्यापासून ते अगदी तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करण्यापर्यंत तुमच्याकडून कोणताही चार्ज आकारला जात नाही. आणि इव्हन आमची हीच अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या स्वतः पण जास्त कराव्यात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आजच्या काळामध्ये अभ्यास करत असताना तुम्हाला 1-2-3 कानमंत्र देऊ वाटतात की पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईलपेक्षा तुम्ही पुस्तकाला जास्त महत्व द्या. मोबाईलला तुम्ही कमी महत्व दिलं पाहिजे आणि पुस्तकावर तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा की आळस जरी आला तरी त्या आळसामध्ये सुद्धा एक नवीन स्वप्न बघा की ज्यामध्ये तुम्ही पटकन जागा व्हाल आणि तुमच्या अभ्यासाला किंवा तुमच्या पुढच्या कार्याला तुमचं सुरुवात होईल. आणि अतिशय तिसरा महत्वाचा मुद्दा, हे सगळं करत असताना तुम्हाला अपयश येणार आहे. आपण अपयशानं कधीही खचून जायचं नाहीये. की आपल्याला अपयश म्हणजे काय, तर आपल्याला ते काहीतरी शिकवून गेलेलं असतं, पुन्हा यशस्वी तुम्ही होणारच आहे. त्याचबरोबर दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा की टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना आपण काही काळजी घेणं पण आवश्यक असतं. काळजी उदाहरणार्थ सायबर सिक्युरिटी आपण बघतो ना, आज बऱ्यापैकी माणसांचे अकाउंट हॅक होतात, मोबाईल हॅक होतात, तर ते कसं आपण सिक्युअर वापरायचं. आजच्या सध्याच्या काळामध्ये संगणक साक्षरता हा अतिशय महत्वाचा विषय झालेला आहे. आज आपण जो बघतो ना की आयटीचा वापर म्हणजे तुम्ही उद्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्टर होणार आहे, वकील होणार आहे किंवा आयटी इंजिनियर होणार आहे, त्या सगळ्याला सगळ्यात महत्वाची बेसिक पायरी म्हणजे तुम्हाला संगणक साक्षर होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण तुम्हाला कधी आपल्या सेंटरला तिथं माडसर सर राहते, तिथं त्यांच्या घराच्या शेजारीच माझं सेंटर आहे बचर रोड पिल्यू मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हा एक हे दिलंय बघा, QR कोड दिलाय तुम्हाला तुमच्या ह्याच्यावर, बेस्ट ऑफ लकच्या ह्याच्यावर. तो जर तुम्ही QR कोड तुमच्या मोबाईल मध्ये स्कॅन केला तर कोर्स विषयीची सगळी माहिती तुम्हाला मिळेल. आता हे पण एआयच्या साह्यानंच बनवलेलं आहे. आणि इथून पुढं आता तुम्हाला रायटिंग पॅड दिलेला आहे, त्याच्यामध्ये माझा नंबर आहे, सेंटरचा पत्ता आहे. तुम्हाला आता 11वीचं ऍडमिशन तुमचं पूर्ण ऑनलाईन आहे, हे महत्वाचं लक्षात घ्या. 11वी ऍडमिशनची प्रक्रिया तुम्ही स्वतः समजून घेणं गरजेचं आहे. पालकांच्या अगोदर तुम्हाला ती कळली पाहिजे. म्हणजे बघा, आपल्याकडे आपला जातीचा दाखला आहे का, आपलं डोमासाईल काढलेला आहे का. 10वीची परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला 2 गोष्टी येतात, ते म्हणजे मार्क लिस्ट आणि शाळा सोडलेला दाखला. या सगळ्या डॉक्युमेंटच्या साहाय्यानं तुम्हाला 11वी ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करायची आहे. तर त्या 11वी ऍडमिशन प्रोसेसची माहिती FYGC ऍडमिशन नावाची वेबसाईट असते, तुम्हाला ती मोबाईलवरून अपलोड करता आली पाहिजे. तुम्ही आपल्या सेंटरला या, तुमची ऍडमिशन प्रोसेस आपण विनामूल्य करून देऊ. आणि आता ही वेळ आहे की तुम्ही ठरवायचंय की मला मॅथ चांगला येतो, माझा विज्ञान चांगला आहे, बायो चांगला आहे, मला वकील व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय. त्या दृष्टीनं तुम्ही ऍडमिशन घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला 10वी नंतर आर्ट, सायन्स, कॉमर्स या 3 शाखा आहेत. या 3 शाखांमध्ये आपल्याला करिअर करण्यासाठी आपल्याला ही ऍडमिशन प्रोसेस ऑनलाईन पूर्ण करायचं आहे. आणि त्या सर्व प्रोसेसला पूनम कॉम्प्युटरचं संचालक या नात्याने माझं तुम्हाला पूर्ण सहकार्य राहील. ओके, धन्यवाद.